दारूमुक्ती आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन। महाराष्ट्रात कायदे न केल्यास राज्यभर महिलांचे आक्रोश आंदोलन। शेकडो महिला नागरिक दारूमुक्ती आंदोलनास धरणे देत पाठिंबा। महिलांना आई बहिणीवरून अपमानकारक शिव्या देण्यास प्रतिबंध करणारा व महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी कायदा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं निवेदन सादर। नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे। दिनांक 20 डिसेंबर रोजी दारूमुक्ती आंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मंत्री माननीय अतुल सावे यांच्या हस्ते निवेदन विधानसभा गृहात दारूमुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत व अध्यक्ष अशोक अण्णा सोरठे यांच्या हस्ते देण्यात आले। नागपूर येथे यशवंत स्टेडियममध्ये दिनांक 19 व 20 डिसेंबरला लक्षवेधी धरणे देण्यात आले। महिलांना आई बहिणीवरून सार्वजनिक स्थळी अपमानकारक शिव्या दिल्या जातात, त्यास प्रतिबंध करणारा तसेच महाराष्ट्र राज्यात संपूर्णपणे दारूबंदी करणारा सक्त शिक्षेचा कायदा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून दारूमुक्ती आंदोलनाची करण्यात आली आहे। तसेच वरील कायदे न केल्यास राज्यभर महिलांचे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। दारू व्यसनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 10 लाख सहाय्य व कुटुंबांचे सर्वांगीण पुनर्वसन करावे। शरीरास हानिकारक असणाऱ्या दारूचे उत्पादन करणारे कारखाने बंद करावेत। राज्यातील अवैध दारू दुकाने त्वरित 31 डिसेंबर 2024 पूर्वी बंद करावीत। राज्यातील तीर्थक्षेत्रे व प्रमुख धार्मिक स्थळे शेगाव, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, देहू, आळंदी आदी तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा 31 डिसेंबर 2024 पूर्वी या ठिकाणी दारूमुक्त करावे। वर्धा, गांधी जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची सक्तपणे अंमलबजावणी करण्यास उपाययोजना तातडीने करावी। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद करण्यास त्वरित उपाययोजना कराव्यात व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना 10 लाख रुपये व सर्वांगीण पुनर्वसन करावे। राज्यात दारूबंदीचे कार्य करणाऱ्या कर्त्यांना दरमहा 15,000 मानधन व 5,000 प्रवास भत्ता देण्यात यावा आदी महत्त्वपूर्ण मागण्यांचं निवेदन अतुल सावे यांना सादर करण्यात आले। त्यांनी उपरोक्त सर्व मागण्या महिलांच्या दृष्टीने व राज्यातील नागरिकांच्या हिताच्या आहेत, त्यावर सविस्तर चर्चा करण्यास आपले संघटन प्रमुखांना 1 महिन्याच्या आत मुंबईला बैठक बोलावून निमंत्रित करण्यात येईल असे आश्वासन दिले। वरील धरणे आंदोलनात सौ गीतांजली कोळी, दारूबंदी नेत्या धुळे रमेश खिरकर, प्रदीप कोठारे, डॉक्टर श्रीकांत तळवेकर, धर्माजी काळे, हरिश्चंद्र देवळे, हितेश खडसे, राजीव कुमार, महेश बडवे, योगेश बोळे आदी दारूमुक्ती आंदोलन पदाधिकारी कार्यकर्ते सर्व श्री गजेंद्र सुरकार सचिव व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सचिव अरुण केदार, मुकेश मसूरकर, तात्या मते, प्रशांत नखाते, विदर्भ राज्य आंदोलन समिती जगदीश कुमार इंगळे, इंदिरा बोंद्रे, अविनाश जांभूळकर, वामन रामपुरे, आदिवासी संघटना यवतमाळ आदी शेकडो नागरिक दारूमुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यास धरणे कार्यक्रमात सहभागी होते। ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होते, महिला रस्त्यावर येतात आणि त्यामुळे दारूबंदी असायलाच पाहिजे। ती वर्धेत नाही तर महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, भारतभर असायला पाहिजे। पण सरकार पैसे कमवण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त उपलब्ध करून देणारी जे काही जागा असेल, पदार्थ असेल, पैसे असेल करून देतात आणि दारुड्या राष्ट्र, दारुड्या महाराष्ट्र, दारुड्या जिल्हा करण्यासाठी पुढाकार घेतात, त्याचा निषेध करतो। आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, आता मुख्यमंत्री आहेत। आता या सरकारकडून आपल्याला दारूमुक्ती आंदोलनाची काय अपेक्षा आहे? ज्या देवेंद्र फडणवीसनी मुख्यमंत्री असताना 5 रुपयामध्ये लायसन देण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेला, की तुम्हाला दारू प्यायची असेल तर 5 रुपये द्या टेबलवर आणि लायसन घ्या, दारू प्या। या देवेंद्र फडणवीस माणसाचा आपण काय विश्वास करावा? तो अजून दारुड्या महाराष्ट्र करायला पुढाकार घेईल। 1.25 कोटी नागरिक बायांचे नवरे पोरं मेलेले आहेत। मेलेले नाहीत, हे सरकारनं मारलेत। कारण आपल्या राज्यामध्ये दारूबंदीचा कायदा होता, ते महाराष्ट्र राज्य झालं त्यावेळेस। त्यानंतर दारूचे कारखाने निघाले पश्चिम महाराष्ट्रात, त्यांची दारू विकण्यासाठी इथे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीचा कायदा तोडण्यात आला आणि दारूचे दुकानं, दारूच्या दुकानांना परवाने आणि पिण्याचा परवाना देण्यात आला आणि लोकांना सरकारनं मारलेले आहे। कोणी आईनं आपल्या मुलाला दारू नाही पाजली, सरकारनं दारू पाजली म्हणून हे गुन्हेगारांचं सरकार आहे, यांना तडाखा दिला पाहिजे। त्यासाठी आपण यशवंत स्टेडियमवर आंदोलनाची भूमिका घेतली, यापुढची भूमिका याच्या पुढची आंदोलनाची भूमिका राहील महिलांचं आक्रोश आंदोलन आणि जे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका ह्या निवडणुका महिलांनी लढवणे आणि आपला कौल देणे, महिलांचा कौल।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.